सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 19. समास तिसरा. या तिसऱ्या समासाचे नाव आहे करंट लक्षण निरूपण. करंट लक्षण निरूपण. आपल्याला हा शब्द ऐकलेला वाटेल. करंट म्हणजे करंटा, अभागी, दुर्भागी, भाग्यहीन, कमनशिबी असे त्याचे अनेक अर्थ आहेत. मग कसा ओळखायचा? भाग्यहीन माणूस कसा ओळखायचा? भाग्यवान कसा ओळखायचा? ते समर्थ आपल्याला या समाजून सांगतात आहेत. श्री समर्थांच्या दृष्टीने समाजामध्ये 2 प्रकारची माणसे असतात, भाग्यवान माणसे आणि भाग्यहीन म्हणजे करंटी माणसे. दोघांची लक्षणे अर्थातच एकमेकांच्या उलट असतात. माणसांचे 2 प्रकार सांगताना स्वामीजींनी 2 गोष्टी मोठ्या स्पष्टपणे पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट विवेकाचा आणि कष्ट करण्याचा अभाव. विवेकाचा आणि कष्ट करण्याचा अभाव या 2 कुलक्षणांमुळे माणूस जीवनात भाग्यहीन बनतो. करंटा भाग्यहीन कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ विवेक नाही, कष्ट करण्याची तयारी नाही, जो आळसा जीवन घालवतो तो भाग्यहीन. आणि दुसरी गोष्ट कोणती सांगतात समजावून? आज भाग्यहीन असलेला माणूस विवेकसंपन्न बनून उदंड कष्ट करील तर तो निश्चितपणे भाग्यवान पुरुष बनून जाईल. भाग्यहीनाचा भाग्यवानामध्ये बदलायला काही हरकत नाही, पण त्याने कष्ट करण्याची जिद्द, तयारी दाखवली पाहिजे. श्री समर्थांना आळशी आणि विवेकशून्य माणसाची अतिशय चीड येते. कारण असा माणूस म्हणजे तो सर्व प्रकारच्या अवगुणांचे, दुर्गुणांचे माहेरघर असतो. तो स्वतः तर हीन असतोच, पण आपल्या संपत्तीने तो इतरांना बिघडवतो. त्याला स्वतःला काही शिकण्याची आवड आणि इच्छाही नसते. तो लिहिण्या वाचण्याच्या नादी लागत नाही. त्याचे बोलणेसुद्धा फार कठोर असते. दुसऱ्याचे सतत घेतच राहावे, दुसऱ्याचे सतत घेतच राहावे अशी त्याची निरंतर वासना असते. जगामध्ये जे निंदे आहे, त्याज्य आहे, ते त्याला मनापासून आवडते. चांगल्या लोकांची संगत त्याला भावत नाही आणि मानवतसुद्धा नाही. तो कोणालाच मानत नाही, कोणावरही विश्वास ठेवत नाही, कोणाशी सख्य करीत नाही. तो आळशीपणाने आयुष्यामध्ये उगीच कल्पना करीत बसतो. अशा रीतीने तो स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो आणि जगातील दुःख प्रवाहात व्यर्थ वाहत जातो. अशा माणसाला स्वामीजी करंटा म्हणतात, भाग्यहीन म्हणतात. म्हणून आपण हे अवगुण टाकून उत्तम गुणांचा अभ्यास करावा. त्यामुळे आपल्याला जीवनात हवे तसे यश प्राप्त करून घेता येते. साधू संत महात्मे हे स्वतः भाग्यवान तर असतातच, पण ते ज्ञानवानसुद्धा असतात. म्हणून भाग्यहीन आणि ज्ञानहीन माणसांची लक्षणे तोंडावाटे काढणे देखील त्यांना जड जाते. म्हणजे महात्मे संत अशा करंट्या भाग्यहीन माणसाचे तोंडाद्वारे उच्चार देखील करत नाही, परंतु त्यांच्या आजूबाजूला तर सगळे तेच भरलेले असतात. त्यामुळे जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर कुलक्षणांचा
अवगुणांचा दुर्गुणांचा त्याग करा असे ते आपल्याला वारंवार सांगतात. समर्थसुद्धा सांगतात आपल्याला, करंट्यांचा त्याग केल्यानेच भाग्यवानाची लक्षणे आपल्याला अंगी बांधता येतात. पापाचे आचरण झाल्याने, पापकर्माचे आचरण झाल्याने दारिद्र्य प्राप्त होते. दारिद्र्याने पाप साचत जाते, साठत जाते. म्हणून करंट लक्षणे ऐकून त्यांचा त्याग करावा. असा त्याग केल्याने मग काही भाग्यलक्षणे आपल्या अंगी बांधतात. करंट्याला आळस खूप आवडतो. करंट्याची आपण लक्षणे ऐकूया. करंट्या माणसाला आळस खूप आवडतो. प्रयत्न करणे त्याला कधीच आवडत नाही. त्याची वासना निरंतर अधर्मात बुडलेली असते. तो सतत भ्रमिष्ट आणि झोपाळू असतो. उगीच अव्वाच्या सवा बोलतो. कोणाच्याही अंतःकरणात तो मानवत नाही. त्याला व्यापारात करावे लागणारे देणे घेणे जमत नाही. जमा खर्च त्याला लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या धड काही लक्षातच येत नाही. तो सतत हरवतो, वस्तू हरवतो, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो आणि चुकतो सुद्धा. अशा व इतर खोडी त्या करंट्याच्या अंगात असतात. तो चावट आणि लोभी असतो. कर्म करण्यासाठी त्या निमित्ताने तो मित्र जोडतो. अशा रीतीने दुष्ट, नष्ट, चोरटे आणि पापी लोकांना आपल्या भोवती तो गोळा करतो. त्याची प्रत्येकाशी तक्रार असते. स्वतः तो चोरटा असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याचा घात करणारा, आडदांड आणि वाटमारी करणारा सुद्धा असतो. त्याच्याजवळ दूरदर्शीपणा नसतो. त्याला न्याय आणि रीती कधीच सुचत नाही. दुसऱ्याला लुबाडावे एवढीच त्याची सतत वासना असते. स्वामी सांगतात, असा करंटा माणूस केवळ आळसात आपले आयुष्य वाया घालवतो आणि त्याचा परिणाम असा होतो की कालांतराने त्याला धड खायला मिळत नाही आणि लज्जा रक्षणासाठी फाटके कपडेसुद्धा मिळत नाही. अशा आळशीपणाने शरीर सांभाळणारा करंटा माणूस सारखा कुशी खाजवत बसतो, नाहीतर आळशीपणाने झोपून राहतो. तो लोकांशी प्रेमसंबंधसुद्धा ठेवत नाही. प्रत्येकाशी कठोर आणि झोंबणारे शब्दांनी बोलतो. स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरता येत नाही, आपलासा वाटत नाही. पवित्र लोकांमध्ये जायला त्याला संकोच वाटतो, लाज वाटते. पण अपवित्र, पापी आणि घाणेरड्या लोकांमध्ये तो बिनधास्त वावरतो. लोक ज्या क्रियांना निंदनीय मानतात त्या क्रिया करंट्याला मनापासून आवडतात. करंट्यापाशी परोपकाराची गोष्टच बोलायला नको. तो पुष्कळांना जीवे मारतो. तो पापी, लहरी, सर्व दृष्टीने असंबद्ध आणि अनर्थ घडवून आणणारा असतो. तो बोलताना कधीच शब्द सांभाळून बोलत नाही. त्याचे बोलणे जर आपण आवरू म्हटले तर आपल्याला आवरता येत नाही. असा तो सतत काही ना काहीतरी अवाच्या सवा बोलतच राहतो. आपल्याला त्याला आवरता येत नाही. त्याचा कोणावरही विश्वास नसतो, प्रेम नसते, सख्यता नसते. विद्या, वैभव वगैरे काहीसुद्धा त्याच्याजवळ नसते. पण त्याचा गर्व त्याला असतो.
आपल्याला स्वतःला काही कळत नाही, आपल्याला स्वतःला काही कळत नाही आणि कोणी शिकवले तर ऐकत नाही, अशा माणसाला कोणताच उपाय लागू पडत नाही. तो खूप मोठमोठ्या कल्पना करतो, पण त्यातून त्याच्या पदरात काही पडत नाही. तो कायमस्वरूपी कल्पनेच्या जाळ्यात अडकलेला असतो, कारण तो नेहमी कल्पनेच्या राज्यात रमलेला असतो. म्हणून त्या जाळ्यामध्ये तो सतत अडकलेला राहतो. त्याने मनापासून पुण्यमार्गाचा त्याग केलेला असल्याने त्याचे पाप क्षीण होण्याआधी, कमी होण्याआधी कोणताच उपाय शिल्लक राहत नाही. त्याच्याजवळ एक ठाम निश्चय नसतो, त्यामुळे केवळ अनुमानाच्या पायी त्याचा नाश होतो. कोणती गोष्ट त्याला संपूर्णपणे आणि नीटपणे कळतच नाही, असे असूनसुद्धा तो सभेमध्ये काहीतरी बोलल्याशिवाय राहत नाही. तो लबाड आहे, चावट आहे, हे लोकांना लगेच समजते. ज्या माणसाच्या जीवनात काहीतरी निश्चितपणाने वागणे आढळते, म्हणजे जी माणसं आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने काही ध्येय ठरवून जगतात आणि पुष्कळ लोकांना माणसा जीवनामध्ये ते निश्चितपणा आणतात, त्यात माणसाला जगात मान्यता मिळते. शरीराने, मनाने आणि पैशाने झिजल्याशिवाय, शरीराने, मनाने आणि पैशाने झिजल्याशिवाय जगात कीर्ती मिळत नाही. कीर्तीचा अर्थ प्रसिद्धी नाही, सांगितलं आहे बऱ्याच वेळेला. कीर्तीचा अर्थ यश आहे. आपल्या शरीराने झिजल्याशिवाय, मनाने झिजल्याशिवाय, पैशाने झिजल्याशिवाय जगामध्ये यश प्राप्त होत नाही. लोकांकडून मान्यता फुकट काही मिळत नसते. ज्याच्या अंगी कुलक्षणे, अवलक्षणे असतात, त्याची जिकडे तिकडे छितू होते. जो माणूस चांगल्याची संगत धरीत नाही, जो स्वतःला शहाणा करीत नाही, जो स्वतःचे हित जाणत नाही, तो स्वतःच आपला वैरी होतो, हे आपण ओळखावे. आपण लोकांचे चांगले केले तर लोकही आपले चांगलेच करतात, पण ही साधी गोष्ट करंट्या माणसाच्या लक्षात येत नाही. सारांश काय? ज्याच्याजवळ एकही उत्तम गुण नाही, त्याच्याजवळ करंटे पण आहे, हे निश्चितपणे खात्रीलायकपणे समजावे. जे पुष्कळांना आवडत नाही ते सहजच अवलक्षण मानले जाते. कार्याच्या निमित्ताने लोक एकमेकांना विचारतात, एकमेकांच्या जवळ येतात. कार्या वाचून कोणीही कोणाला विचारत नाही. काहीतरी कार्य असेल तरच लोक एकमेकांच्या जवळ जातात. म्हणून जो मनुष्य कोणत्याही कामासाठी उपयोगी पडत नाही, त्याच्या पापाला झोड नाही. समर्थ म्हणतात, असा माणूस मोठा पापीच समजावा. त्याला कोणीही कोठेही आश्रय देत नाही, आधार देत नाही. तो सर्व ठिकाणी उघडा पडतो. म्हणून माणसाने आपले अवगुण टाकावे, उत्तम गुण अंगी बाणावेत. त्यासाठीच समर्थांनी या समासातून अवगुणांचे, अवलक्षणांचे, जी आपल्याला करंट्या माणसात सापडतात, त्याचे वर्णन केलेले आहे. अंधाराचे वर्णन केल्याशिवाय प्रकाशाचे महत्त्व आपल्याला कळणार नाही. तसंच आहे, अवलक्षणांचे वर्णन केल्याशिवाय आपल्याला सद्गुण कोणते आहेत, चांगली लक्षणं कोणती आहेत, ती कळणार नाहीत. म्हणून समर्थांनी करंटे निरूपण लक्षण या नावाचा समास लिहिलेला आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 19व्या दशकातील करंट लक्षण निरूपण नावाचा तिसरा समास पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करू.